नमो बुद्धाय. जय भीम. मी प्राध्यापिका ज्योती धुतमल, पंडित, दैनिक सम्राट, स्तंभलेखिका, परभणी. बऱ्याच दिवसापासून आपण तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांचे विचार ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहत आहोत, ऐकत आहोत. आपण सर्वजण अतिशय चांगल्या प्रतिक्रिया आणि आपला अभिप्राय देत आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांची मी खूप आभारी आहे. आज एक तथागत गौतम बुद्ध यांचा अतिशय महत्त्वपूर्ण एक असा संदेश आहे, जो की आजच्या नवीन तरुण पिढीला उपयोगी ठरणारा आहे. कारण आजचं हे नवीन जनरेशन जे आहे, त्या नवीन जनरेशनसाठी, सर्व तरुण तरुणींसाठी आपण ह्या जगामध्ये वावरत असताना आपल्या सोबत आपल्याला कशी लाभावी आणि कशा प्रकारची सोबत आपण करू नये आणि कशा प्रकारचे मित्र आपण बनवावेत, या सगळ्याविषयीचा जो संदेश आहे तो तथागत बुद्धांनी सांगितलेला आहे. तो इथं अतिशय महत्त्वपूर्ण असा वाटतो की ते असं म्हणतात की प्रत्येक माणसाला जीवन जगत असताना मित्रांची आवश्यकता पदोपदी असते, पण आपल्यासोबत वावरणारा मित्र खरोखर आपला खरा मित्र आहे किंवा नाही, हे आपण कशा पद्धतीनं ओळखलं पाहिजे आणि तिथून पुढं आपली मैत्री कोणाशी साधली पाहिजे, या प्रकारचा जो संदेश आहे तर ते असं म्हणतात बुद्ध, 4 प्रकारचे एक कल्याणकारी मित्र असतात आणि 4 प्रकारचे जे अकल्याणकारी मित्र असतात. तर आपण पहिल्यांदा पाहूया की वरून मित्रासारखे राहणारे जे 4 प्रकारचे मित्र आहेत ते कशा प्रकारचे असतात ते बघूया. पहिला प्रकार आहे लोभी. तर तथागत गौतम बुद्ध असं म्हणतात की या प्रकारच्या ज्या व्यक्ती आहेत, लोभी व्यक्ती आहेत, त्या बाहेरून असं दाखवतात की एखाद्या व्यक्तीशी त्यांची मैत्री खूपच चांगली आहे, परंतु आतमध्ये हृदयामध्ये त्यांचं वर्तन हे फक्त शत्रूप्रमाणेच असतो. फक्त वरून बोलताना ते दाखवतात की एक चांगल्या प्रकारचा मित्र आपण आहोत. तो देतो थोडे, दुसऱ्याला देताना तो थोडे देतो मित्राला देताना, पण त्याच्याकडून तो अधिक प्रकारचे मागत असतो. तो केवळ भीतीने आपले कर्तव्य जे काय आहे ते पार पाडतो. त्याचा मूळ हेतू हा मित्राकडून काहीतरी स्वार्थ साधणे हाच असतो. अशा मित्राला आपला खरा मित्र मानू नये, असं तथागत गौतम बुद्ध पहिल्या प्रकारात सांगतात. त्याचमध्ये दुसरा प्रकार असा आहे मित्राचा, एक लोभी, दुसरा प्रकार आहे बोलघेवडा. तर ह्या प्रकारामध्ये ते असं म्हणतात, जो बोलघेवडा व्यक्ती आहे तो कृतीच्या नावाने फक्त शून्य असतो. तो मारताना गप्पा, बड्या गप्पा मारतो असं तसं, पण जी कृती करण्याची जेव्हा वेळ येते तो व्यक्ती, तो मित्र हा कृतीशून्य असतो. म्हणजे जेव्हा काही महत्त्वाचं काम असेल तेव्हा फक्त बाता मारून बाजूला होतो, पण कृतीने तो कोणत्याही प्रकारचं कार्य करत नाही. फक्त तो तोंडानेच आपल्या गोड बोलून की असं दाखवतो की मी खूप मित्र आहे, चांगला मित्र आहे, पण जेव्हा कृती करण्याची प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा तो कोणतीही कृती नाही करता त्या कृतीच्या नावाने तो एक शून्य प्रकारचा व्यक्ती असा असतो. म्हणून तो व्यक्ती वरून कितीही जरी मैत्री दाखवत असेल तरीही अशा मित्राला आपला शत्रूच समजला पाहिजे, कारण त्याचा हेतू पोकळ शब्दांनी त्याची कृपा आपल्यावर संपादन करून घेण्याचा हाच त्याचा मूळ हेतू असतो. पण प्रसंग पडताच
आपल्यामध्ये ते काम करण्याची, ती कृती करण्याचे सामर्थ्य नाही असे सांगून तो त्या मित्राला दगा देत असतो. अशा मित्राला कधीही आपला मित्र समजू नये. हा झाला दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार खुशामती करणारा. खुशामती करणारा म्हणजे कसा? बोलताना फक्त त्या माणसाची फक्त स्तुती करणं, तोंडावर तुमची तू फार स्तुती करतो, पण तुमच्या पाठीमागे दुसऱ्यासोबत जेव्हा तो असतो तेव्हा तो आपल्या मित्राची निंदा करत असतो आणि तो त्याला एखाद्या वेळी दुष्कृत्य करण्यालासुद्धा संमती देतो, मात्र सत्कृती त्याला मान्य नसते. म्हणून असा खुशामती करणारा मित्रसुद्धा आपला खरा मित्र आहे असं मानू नये. आता आहे चौथा प्रकार. तर या चौथ्या प्रकारामध्ये तथागत बुद्ध असं म्हणतात की चौथ्या प्रकारामध्ये तो उधळ्या असतो. उधळ्या म्हणजे असा की तुम्ही अवेळी रस्त्यावर जेव्हा बोलताना तुम्हाला तो फक्त सहकार्य करतो, नाच तमाशा पाहताना तुमच्या तो सोबत करतो, पण तुम्हाला तो करू नको अशा गोष्टी म्हणून तो कधीही अडवत नाही. तर अशा गोष्टी करण्यासाठी तुम्हाला तो सहकार्य करतो, पैशाची उधळपट्टी करायला सोबत करतो. असाही मित्र आपला शत्रूच समजावा, कारण अशा प्रकारचा जो त्याचा मूळ हेतू असतो तो एका शत्रूप्रमाणेच असतो. कारण जो खरा मित्र असतो तो फक्त चांगल्या गोष्टी करण्यासाठीच सहकार्य करतो, पण असा जो वरून मित्रपणाचा दाखवणारा जो असतो तो अशा प्रकारचा मित्र असतो. आणि अशा प्रकारच्या मित्राला आपण कधीही आपला खरा मित्र आहे असं मानू नये. आता हे झाले 4 प्रकार. वरून मित्र तो दाखवायचं, पण खरं पाहता तो शत्रूच मानायचा. हे झाले 4 प्रकार. आता याच्याच विरोधामध्ये 4 प्रकार असे आहेत की जे खरोखर आपला शत्रू नसून खरा मित्र आहे हे कसं ओळखावं. तर हे चांगले मित्र कशा प्रकारचे असतात हे सुद्धा ओळखण्याचे 4 प्रकार तथागत बुद्धांनी सांगितले आहेत. तर ते 4 प्रकार असे आहेत की पहिल्या प्रकारामध्ये अशा प्रकारचा मित्र असतो की एक नंबरमध्ये आहे. पहिला प्रकार म्हणजे सहाय्यक. जे सहाय्यक मित्र तो म्हणजे असा सहाय्यक मित्र की तुम्ही जेव्हा बेसावध असता, एखाद्या वेळी एखाद्या कारणामुळे कोणत्या तरी गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही बेसावध असता त्यावेळेला तो तुम्हाला सावध करत असतो. तुमचे जेव्हा आपल्या मालमत्तेवर लक्ष नसते तेव्हा त्याचे लक्ष तुमच्या मालमत्तेवर चांगल्या प्रकारे असते. तो तिचे चांगलं संरक्षण करतो. तुम्ही जेव्हा भयग्रस्त असता, कोणत्या तरी गोष्टीने भयग्रस्त असताना तेव्हा तुम्हाला तो आश्रय देतो आणि गरज असताना तुम्हाला तो दुपटीने मदत करतो. आणि म्हणून अशा प्रकारचा मित्र हा खरा मित्र समजावा, सहाय्यक मित्र समजावा. आता दुसरा प्रकार जो आहे तो दुसरा प्रकार असा आहे की सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा. तो असा की आपली गुपिते तुम्हाला सांगतो आणि तुमची गुपिते तो गुप्त ठेवतो. तुमच्या अडचणीच्या प्रसंगी तुमची साथ न सोडता प्रसंगी तुमच्यासाठी प्राणदान करण्यासही तयार असतो. आणि म्हणून अशा प्रकारचा जो आपल्या सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवून आपल्याशी खरं मित्रत्व जो बाळगतो त्यालाच आपण असा आपला खरा मित्र मानावा. आता याचा तिसरा प्रकार आहे सद्वर्तनाचा सल्ला देणारा. म्हणजेच काय? तर तुम्हाला एखादं दुष्कृत्य करण्यापासून जो मित्र परावृत्त करून
तुम्ही चांगले काम केले पाहिजे याचा चांगला सल्ला जो तुम्हाला देतो तो आपला खरा मित्र मानावा. कारण तुम्हाला सदैव तो सत्कृत्य करण्यासाठीच प्रवृत्त करत असतो, सन्मार्ग दाखवत असतो आणि दुष्कृत्यापासून परावृत्त करत असतो. अशा मित्राला आपण आपला खरा मित्र समजावा. आता ह्याचा चौथा प्रकार आहे सहानुभूती दाखवणारा. तर तो मित्र कसा असतो? तो तुमच्या दुःखाने दुःखी होतो आणि तुमच्या सुखाने तो सुद्धा सुखी होतो, आनंदित होतो. जो तुमची निंदा करतो त्या निंदा करणाऱ्याला तो प्रतिबंध करत असतो. स्तुती करणाऱ्यांची तो प्रशंसा करतो आणि जो मानवधर्म आहे तो मानवासारखं राहण्यासाठी, सत्कृत्य करण्यासाठी सदोदित त्याला सन्मार्ग दाखवतो, प्रेरणा देतो आणि असा सहानुभूती दाखवणारा जो मित्र आपल्याला लाभतो त्या मित्राला आपण आपला खरा मित्र मानावा. तर बघा, अशा प्रकारचे तथागत गौतम बुद्ध यांनी जगामध्ये वावरताना आपला मित्र कसा असावा आपण आपलं ओळखून घेण्याचं, निरीक्षण करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण हो. आपल्या सर्वांना मंगलमैत्री करून प्रत्येकाला सुसंगत लाभो अशी इथं सदिच्छा व्यक्त करते. जय भीम, जय बुद्ध. आणि जर आपल्या आयुष्यामध्ये असा 4 प्रकारचे जे चांगले मित्र, कल्याणकारी मित्र हे जे सांगितले आहेत, जर जीवनाच्या मार्गामध्ये अशा प्रकारचे मित्र आपल्याला लाभलेत तर स्वतःला धन्य समजून त्याच्या मैत्रीचा स्वीकार करून त्याचं जतन करावं. नमस्कार.